आपल्या घरातली पोरगी पळून जायच्या 2 महिने 3 महिने 6 महिने अगोदर मायबापाला अंदाज येते, पण आपण दुर्लक्ष करतो. ग्रामगीता. बघून द्यावे दर्पणी तोंड, समजून झाला तुमच्या घरातली पोरगी काम नसताना दिवसभर आरसा इकडून तिकडून झाली की आरसा, इकडून तिकडून झाली की आरसा आरसा आरसा, काम नाही नाम नाही, दिवसभर आरशातच पाहते. समजून झाला पोट्टी घरी राहत नाही. हे माझ्या बहिणींनो, आरशात पाहणं पाप नाही. मी इथं कथेला येतो ना, मी आरशात पाहून आलो. इथं सकाळी आंघोळ केली, आरशात पाहून भांग करूनच जावं लागत असते. सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर आरशात पाहणे संस्कृती आहे. कुठं बाहेर गावाला जायचं, आरशात आपला पद्धतशीर चेहरा गिरा पाहून कपडे पाहून जाणे संस्कृती आहे. पण काम नसता इकून तिकून झालं की आरसा. काही काही तर संगही ठेवते बाबा, दिवसभर पाहतच राहते, अशी इकून पाहते तिकून पाहते. काय पाहता रे रोज रोज? समजून चला पोट्टी पळून द्यायचं लक्षण आहे. दुसरं लक्षण, वाढून द्यावे पोशाखाचे बंड. सकाळी उठली पोरगी, 10 वाजता अलग कपडे, 12 वाजले की त्याच्यापेक्षा अलग, 1:30 वाजता अलगच अलग, 4 वाजता भयानकच अलग, संध्याकाळी ते विचारूच टाका काही सुचत. दिवसभर कपडेच बदलतात पोट्टे, काम नाही थांब नाही. इकडून तिकडे बदलले कपडे, इकडून तिकडे बदलले कपडे. काय आहे? अरे सकाळी आंघोळ केले, जुने कपडे काढून टाकले, नवीन कपडे अंगात टाकले. संस्कृती आहे. बाहेर जायचं आहे कुठं तर आपण चांगली साडी चांगला ड्रेस घालून जातो, ही संस्कृती आहे. पण काम नसताना कपडे इकडून तिकडून आले की बदलला ड्रेस, इकडून आले की बदलला ड्रेस, फेकला टी शर्ट, घातला पॅन्ट. काय रे बाई ताळ लगायचे, दिवसभर कपडे बदलणं म्हणजे काय? ही आपली संस्कृती नाही आहे. हे चंचलतेचं लक्षण आहे. मी दिसतो कसा याच्यावर जास्त लक्ष आहे, पण मी अंदरून आहो कसा याच्याकडे तुमचं दुर्लक्ष आहे. हे चंचलतेचं प्रमाण समजून झालं आपल्या घरातले पोरं बिघडून राहिले.